नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पालेभाजीतला एक प्रकार म्हणजे चवळीची भाजी बनवतोय। तर काही ठिकाणी याला तांदूळजाची भाजी असेही म्हणतात। तर खूप साधी सोपी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जोडी चवळीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता गॅसवरती मी इथे कढई गरम केलेली आहे। त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला ठेचलेला किंवा बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। आता आपल्याला ही फोडणी छान खमंग होऊ द्यायची आहे। आता त्यामध्ये लगेचच आपल्याला तिखटानुसार मिरची घालायची आहे। आता मिरचीचा तिखटपणा यामध्ये उतरला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आता इथे मी माझ्या गरजेनुसार यामध्ये कांदा घातलेला आहे। यामध्ये तुम्ही मसाल्यांचं किंवा कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे आपण जो कांदा घातलेला आहे तो छान असा परतून झालेला आहे। छान गुलाबी कलर आलेला आहे। लगेचच यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात। तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता। टोमॅटो आणि कांदा छान असा एकजीव करून घेऊयात। यामुळे आपली भाजी छान अशी चविष्ट होते। आता माझ्या आवडीनुसार यामध्ये मी पाव चमचा हळद आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे। तर हळद आणि लाल तिखट तुम्ही इथे स्किप करू शकता। आता हे जे मसाले आपण घातलेले आहेत ते तेलामध्ये छान असे परतून घेऊयात। आता लगेचच आपण जी भाजी स्वच्छ धुवून घेतली होती ती यामध्ये घालूयात। आता 2 मिनिटभर आपल्याला मसाल्यामध्ये ही भाजी छान अशी परतून घ्यायची। आता मसाले आणि भाजी छान अशी एकजीव झालेली आहे। बघू शकता इथे याप्रमाणे। आपण यावरती झाकण ठेवणार नाही आहोत। ही पालेभाजी आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि ओलं खोबरं घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे। याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। आता भाजी पुन्हा छान अशी आपण मिनिटभर परतून घेऊयात। भाजी वाफेवरती छान अशी शिजून तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता। तर टिफिनसाठी अशी झटपट होणारी भाजी तुम्ही नक्की एकदा किंवा रोजच्या जेवणामध्ये या पद्धतीने बनवून बघा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। सोबत आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।